बॅचलर असताल, नवशिके असताल किंवा तुम्हाला भूक खूप लागलेली आहे आणि काय करायचं सुचत नाही, पटकन होणारा काहीतरी पाहिजे असेल तर हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर सोयाबीन पुलाव अगदी कमी मेहनतीमध्ये कसं करायचं ते पाहूया। तर झटपट सोयाबीन पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी साधारण 1.5 कप इतकं सोया वडी घेतलेली आहे। त्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं साधारण एक 10 मिनिटासाठी। तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया। तर इथे मी साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे, मोठे चिरून घेतलेले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या, इंचभर आलं, थोडीशी कोथिंबीर टाकून थोडंसं जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर त्याचबरोबर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे, ते सुद्धा मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरवून घेतलेलं आहे। कोलम तांदूळ कपभर घेतलेला आहे, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर खडे मसाले घेतलेला आहे, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 1 चक्री फूल आणि अर्धा चमचा शहाजिरा, 1 चमचा जिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र घेतलेला आहे। यापैकी एखाद दुसरा कुठला नसेल तर गरम मसाला किंवा खडे मसाले काही हरकत नाही, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, असेल तेवढे टाकू शकता। झटपट होणारा पुलाव बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये साधारण 5 चमचे तेल आणि घेतलेले सगळे खडे मसाले टाकून घेतलेले आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेलं जे कांद्याचं वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे, परतून घेऊया एक अर्ध्या मिनिटासाठी। त्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायचं आहे, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे। एखाद मिनटं हे असंच आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान असं थोडंसं व्यवस्थित परतून होईपर्यंत आता यासाठी लागणारं जे सोयाबीन आहे ते सुद्धा भिजल्या गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान असं हे पाण्यामध्ये छान दुप्पट फुलल्या गेलेलं आहे। आता थोडंसं यामधलं पाणी एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे। आता जे आपण परतून घेतलेलं मसाला होतं त्यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया। तर चमचाभर इथे मी लाल मिरची पावडर कमी तिखटाचं टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा इथे मी टाकून घेतलेले धने पावडर आणि त्याचबरोबर इथे मी सोयाबीन टाकून घेतलेले किंवा सोयावडी टाकून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून छान असं एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे। एखाद मिनटं तांदूळ जे आहे या पद्धतीने परतून घेतल्यामुळे या पुलावला छान अशी चव येते। सोबतच इथे मी चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तूप आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेले आहे, ते सुद्धा परतून घेऊया। तर इथे आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे, जास्त मोठ्या गॅसवर जर परतून घेताल तर तांदूळ जे आहे करपू शकते। झाकण ठेवूया, थोडंसं वाफून घेऊया, जेणेकरून आपण यामध्ये जे पावडर मसाले वाटण वगैरे टाकलेलं आहे ते सगळं तांदूळाला लागेल आणि आपल्या पुलावची चव दुप्पट येईल। आणि शिवाय जेव्हा हे सगळे मसाले आणि वाटण सोयाबीनमध्ये जातील तर ते खाते वेळेस अगदी खमंग लागते आणि त्याचा फ्लेवरसुद्धा भातामध्ये उतरतो। तर या ठिकाणी आता जेवढं आपण तांदूळ घेतलेलं होतं त्याचा दुप्पट मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे, सगळं मिक्स करून घेऊया। त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊया किंवा तुमच्या कुकरला किती शिट्ट्या काढल्यास तुमचं पुलाव छान होईल त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ शकता। 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला हा कुकरमधला मस्त पुलाव तयार झालेला आहे। ज्यावेळेस काही करायचा कंटाळा येतो आणि भूक खूप लागते तर त्यावेळेस हा प्रकार अतिशय उत्तम आहे, करायला सोपं आणि पोटभरीचं आहे। शिवाय जास्त आपल्याला मेहनतसुद्धा करायचं नाही, मिक्सरमधून सगळे वाटण घाटण काढून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।